नाशिक हवं असल्यास ठाणे द्या, भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेकडे ही मागणी केलेली आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील बैठकीमध्ये भाजपचा हा नवा प्रस्ताव आता समोर येतोय। ठाण्यामधनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं माजी महापौर मीनाक्षी शिंदेंच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। ठाण्यामध्ये भाजपकडनं संजीव नाईक आणि संजय केळकर या दोन नावांची चर्चा होतीये। शिवसेना शिंदे गटाकडनं प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे। मतदारसंघ ज्याच्या वाट्याला येईल त्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी घोषित होईल असं बोललं जातं। आणि याच विषयी अधिक बोलूयात। ओम देशमुख प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, हा नवा प्रस्ताव समोर आलाय, नाशिक हवं असल्यास ठाणे द्या, भाजपनं केलेली ही मागणी, काय कळतं याबद्दल? गुरु, महायुतीतल्या जागा वाटपाचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। तो आज तागायत सोडवण्यामध्ये भाजप व शिवसेना महायुतीच्या कुठल्याही नेत्याला अद्याप यश आलेलं नाहीये। महत्त्वाच्या जागा आहेत, ठाणे असो किंवा नाशिक असो, या दोन्ही जागा शिवसेनेच्या परंपरागत जागा आहेत। नाशिकमध्ये मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांचं होमग्राउंड असलेल्या ठाणेबाबत स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा शिवसेनेचे अनेक नेते असतील हे आग्रही आहेत की ठाण्याची जागा आम्ही सोडणार नाही। मात्र या सगळ्यामध्ये दररोज बैठका होतात आणि त्या बैठकांमधून एक अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव समोर आलाय। तो म्हणजे जर तुम्हाला ठाण्याची जागा हवी असेल तर नाशिकच्या जागेवरचा तुमचा क्लेम तुम्हाला सोडावा लागेल। यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाण्याच्या जागेवरून अनेक दिवसांपासून वाद आहेत। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लढतील अशा प्रकारची चर्चा होती। मात्र त्यांनी या जागेवरचा क्लेम सोडला होता, आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे कुठेतरी हा वाद मिटलाय अशा प्रकारची माहिती समोर येत होती। त्यातच आता ही नवीन माहिती समोर आली आहे की सागर बंगल्यावरती झालेल्या बैठकीमध्ये अशा प्रकारची माहिती समोर आली, अशा प्रकारची मागणी समोर आली आहे। त्यामुळे जर ठाणे सोडावं लागत असेल किंवा नाशिक सोडावं लागत असेल, दोन्ही गोष्टी मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत। त्यामुळे आता शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर हा जो पेच निर्माण झालाय तो कशा प्रकारे सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कुठलीही जागा सोडली तर ती शिवसेनेसाठी खूप मोठा सेटबॅक मानली जाते। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय, भाजप ठाणे की नाशिक या दोन्हीपैकी कुठल्या जागेवरती विजय मिळवतंय आणि ती जागा आपल्या पदरात पाडून घेण्यामध्ये यशस्वी ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु, ओम, ठाण्यासाठी फार पूर्वीपासूनच बरीच नावं चर्चेत होती, मग शिंदेंची शिवसेना असेल किंवा मग भाजप असेल। आता सध्या कोणकोणती नावं दोन्ही गटाकडनं चर्चेत दिसत आहेत? गुरु, ठाणे असो, कल्याण असो किंवा भिवंडी असो, या जागांवर बऱ्यापैकी भाजप आणि शिवसेनेचं प्राबल्य, त्यात शिवसेना अग्रेसर आहे। भिवंडी भाजपने अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे घेचून घेतली होती। ठाण्याच्या बाबतीत जर विचार करायचा झालं, जसं तू सांगितलंस की संजय केळकर असतील किंवा इतर महत्त्वाचे स्थानिक नेते असतील, जेव्हा आपण परिवारातील आणि भाजपच्या लोकांशी याबाबत खासगीत बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते सांगतात की भाजपचं या ठिकाणचं जे पक्षाचं नेटवर्क आहे ते खूप मजबूत आहे, परिवाराचं संघटन मजबूत आहे। त्यामुळे आम्हाला चेहऱ्याची कुठलीही कमतरता नाहीये। आम्ही कुठलाही चेहरा मैदानात उतरवला तर तो सहजगत्या निवडून येऊ शकतो, अशी भाजपची भूमिका आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण शिवसेनेचा विचार केला तर प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक असतील, आता नव्यानं पुढे आलेलं नाव मीनाक्षी शिंदेंचं असेल, अशी अनेक नावं सातत्यानं पुढे येतात। या सगळ्यामध्ये नेमकं कोणाचं नाव यशस्वीपणे पुढे येतं आणि त्यावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे ही जी काही नावं चर्चेत आहेत त्यापैकी कुठलं नाव कन्फर्म होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु,